मुस्लिम तांत्रिकानं अर्ध्या रात्री एका 17 वर्षाच्या मुलीला बोलावलं आणि त्यानंतर जे घडलं त्यानं गावात खळबळ उडाली आहे। हा तांत्रिक 6 मुलांचा बाप आहे आणि गंभीर बाब म्हणजे मुलगी घरातून निघताना लाखो रुपये कॅश आणि दागिने घेऊन निघाली आहे। एक मुस्लिम तांत्रिक 17 वर्षाच्या मुलीला घेऊन फरार झालाय। तो 6 मुलांचा पिता आहे। गावात त्याबद्दल समजतात संतापाची लाट उसळली आहे। पोलीस आरोपी तांत्रिकाचा शोध घेत आहेत। या तांत्रिकावर आधीपासून अनेक गुन्ह्यांची नोंद आहे असं ग्रामस्थांनी सांगितलं। तर शनिवारी भाजपा नेते प्रताप सिंह काही गावकऱ्यांना घेऊन एसपी कार्यालयात आले होते। त्यांनी या 45 वर्षीय तांत्रिकाविरोधात 17 वर्षाच्या मुलीचं अपहरण केल्याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे। 24 तासांच्या आत मुलीचा शोध लागला पाहिजे असं भाजपा नेत्यानं पोलिसांना अल्टिमेटम दिलाय। पोलीस सध्या या तांत्रिक आणि मुलीचा शोध घेत आहेत। उत्तर प्रदेशच्या मेरठमधील किठौर क्षेत्रातील हे प्रकरण आहे। भाजपा नेत्यानं आरोप केलाय की गुरुवारी रात्री गावात राहणारा दुसऱ्या समुदायाचा तांत्रिक 17 वर्षाच्या मुलीला घेऊन फरार झालाय। त्यानं तंत्रमंत्राच्या बहाण्यानं मुलीला बोलावलं आणि यात गंभीर बाब म्हणजे मुलगी घरातून निघताना स्वतःसोबत लाखो रुपयांचा कॅश आणि सोन्याचे दागिने घेऊन फरार झाली आहे। या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे जे तांत्रिकासोबत या कृत्यात सहभागी होते। मात्र अद्यापही तांत्रिकाला अटक झालेली नाही। त्याचा शोध सुरू आहे आणि लवकरच तांत्रिक आणि त्या मुलीला शोधून काढू असं पोलिसांनी सांगितलंय।